नामदेवराय हा सुंदर नरदेह आपल्याला जो दिलेला आहे ना, या नरदेहानं देवाला समर्पित हा नरदेह केला पाहिजे असं शुद्ध भाव या अभंगाच्या माध्यमातून मांडतात. ऐका लक्ष देऊन. हा सुंदर नरदेह आपल्याला देवानं किती गोड दिलाय महाराज. 2 हात आहेत, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, 2 पाय आहेत, 2 नाक आहेत. तुम्ही कशालाही म्हणता हो महाराज, 2 नाक आहेत का? हा सुंदर नरदेह जगाच्या मालकानं आपल्याला दिला. 2 हात, 2 पाय, 2 कान, 1 नाक, सुंदर बोलायला तोंड दिलं. पण याच शरीरामध्ये आवळ्या एवढ्या आकाराचा मेंदू दिला साहेब. आणि त्या आवळ्या एवढ्या आकाराच्या मेंदूमध्ये एक बॉबिन फिट केलेली आहे. बॉबिन. बॉबिन हा शब्द तुम्हाला कळण्यासाठी देतो. त्या बॉबिन वरती एक बेल्ट चढवलाय. काय काम करतो तो बेल्ट? रात्रंदिवस फिरत राहतो. काय त्या बेल्टची लांबी आहे? एका जपानच्या विल्सन नावाच्या शास्त्रज्ञाने सांगितलंय, पृथ्वीला 3 प्रदक्षिणा येतील एवढी मोठी त्या बेल्टची लांबी आहे. काय काम करतो तो बेल्ट? आपण दिवसभर काय पाहतो ते त्याच्यावर चित्रीकरण होतं. आपण काय ऐकतो ते त्याच्यावर रेकॉर्ड होतं. आणि संध्याकाळी झोपलं आणि बटन दाबलं की दिवसभर काय घडलं ते तो बेल्ट रात्री आपल्याला आठवण करून देतो. मग तो बेल्ट कोणाचा 10 वर्ष चालतो, कोणाचा 20 वर्ष, कोणाचा 30 वर्ष, कोणाचा 40, कोणाचा 50, कोणाचा 100. आमच्या एका बहादरानं तर हा बेल्ट 1400 वर्ष चालवला होता, भंगार होऊन दिला नव्हता मायबाप. काय नाव त्याचं? चांगदेव महाराज. हा सुंदर नरदेह जगाच्या मालकानं आपल्याला दिलाय. कशासाठी? देवे दिला देह, देवे दिला देह, भजन गोमाट. 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 देवे दिला पाट बादिकेचा. तोया झाला पाट बादिकेचा. होया झाला पाट बाधिकेचा. होया झाला पाट बाधिकेचा. देवे दिला देह, भजन गोमाट. देवे दिला देह, भजन गोमाट. देवे दिला देह, भजन गोमाट. देवे दिला देह, भजन. देवे दिला देह, भजन गोमाट. देवे दिला देह, भजन गोमाट. देवे दिला देह, भजन गोमाट. देवे दिला वा बाबा, हे सगळे मस्त महाराज भजने. आमचे वारकरी भजने सुद्धा फार सुंदर बरं का. टाळकऱ्यांची साथ असली तर कीर्तन करायला मजा आहे महाराज. नाही तर कधी कधी टाळकऱ्यांची साथ एवढी वाईट भेटती त्याच्यापेक्षा कोरोनाची बरी वाटती. एकदा माझ्या काल्याच्या कीर्तनामध्ये मी अभंग घेतला होता. रंगनी रांगत गुलगुला बोलत, रंगनी रांगत गुलगुला बोलत. पाठीमागचे सगळे म्हणत होते रंगनी रांगत गंगुला बोलत. असं म्हणल्यावर कसं करायचं महाराज सांगा. पण आज फार सुंदर आहे महाराज साहेब. हो, माझी भाषा तर कळते ना तुम्हाला सगळ्यांना. भाषेत तर काही फरक वाटत नाही ना. भाषेत पण फरक आहे म्हणून म्हणलं. आणि हे बघा, मला लय अवघड कीर्तन करायला जमत नाही. मी इथं तुम्हाला घटन मटन पटन रज्जन सरपन ख्यातीन सत्ख्यातीन असत्ख्यातीन पूर्वमीमांसन उत्तरमीमांसन सांख्यन गौतमन कानादनन आविर्वशन विक्षेपण आवरणन मोक्षण अपरोक्षनाशन परोक्षनाशन अनंत व्याप्ती असल्या भानगडीत पाडणार नाही. सोप्या पद्धतीत माझे शब्द तुमच्या हृदयापर्यंत कसे पोहोचतील याचा प्रयत्न करणार आहे. आणि सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असेल तर माणसानं जास्त अवघड बोलू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. चला लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. हा सुंदर नरदेह आपल्याला देवानं दिला त्याची भक्ती करण्यासाठी, त्याचं भजन करण्यासाठी. पण आपले लोक आज भजन करायला तयार नाहीत.
आज आपली लोक त्याची भक्ती करायला तयार नाहीत. उलट आमच्यासारख्या कीर्तनकारांना जर आमच्या मुंबईमधल्या तरुण पोरांना सांगितलं ना, आमच्या परिसरातल्या तरुण पोरांना जर आम्ही सांगायला गेलोत ना, पोरांनो हा सुंदर कीर्तन महोत्सव आहे, आलं पाहिजे, टाळ वाजवला पाहिजे, पखवाज वाजवला पाहिजे, विणा वाजवला पाहिजे, पोरांनो कीर्तनामध्ये येऊन बसलं पाहिजे. आमचीच पोरं आम्हाला प्रश्न विचारतात, महाराज टाळ वाजून तुम्हाला देव भेटला का? आमचीच पोरं आम्हाला म्हणतात, महाराज विणा वाजून तुम्हाला देव भेटला का? आमचीच पोरं आम्हाला म्हणतात, महाराज पखवाज वाजून तुम्हाला देव भेटला का? गावात बरीच काही अशी टाळकी असतात की ती म्हणतात, का हो महाराज 8 दिवस सप्ते करता तुम्ही, टाळ वाजवता, पखवाज वाजवता, विणा वाजवता, भजन करता, रात्रन दिवस त्याच्यामध्ये पळत राहता, देव कधी तुमच्या स्वप्नात तरी आला का? एक सांगू का साहेब, हे देवाला मिळवण्याचं साधन नाहीच आहे. माझा राग येऊ द्या सगळ्याला, सगळ्याची माफी मागून बोलू. दादा तुम्ही कितीही टाळ वाजवा, टाळ वाजून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. आपण कितीही पखवाज वाजवा, पण पखवाज वाजून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. आपण कितीही विणा वाजवा, पण विणा वाजवून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. हे तिघही कीर्तन सुटल्यावर माझ्याकडे येतील, का हो महाराज टाळ वाजून देव भेटत नाही, पखवाज वाजून देव भेटत नाही, विणा वाजून देव भेटत नाही. हे जरी खरं असलं तरी आम्ही तिघा असल्याशिवाय तुमचं कीर्तन सुटत नाही, हे तुम्ही ध्यानात राहू द्या. अरे दादा हो, तुम्ही तिघा असल्याशिवाय माझं कीर्तन सुटत नाही, हा तर पार्ट नंबर 2 आहे. तुम्ही तिघा असल्याशिवाय माझं कीर्तन सुरूच होत नाही, हा पार्ट नंबर 1 आहे. तरी सुद्धा मी माझ्या मतावर ठाम आहे, टाळ पखवाज विणा वाजून आपल्याला देव भेटत नाही. मग कशासाठी वाजवायचा टाळ, कशासाठी वाजवायचा पखवाज, कशासाठी वाजवायचा विणा? देव तर भेटत नाही ना, मग एवढा मोठा सप्ताह कशाला करायचा, एवढं मोठं अन्नदान का करायचं, काय एवढी मोठी मोठी महाराज मंडळी बोलवायची? देव आपल्याला भेटत नाही तर का हा अट्टहास करायचा? त्याच्यासाठी मला महिला मंडळीला एक प्रश्न विचारायचा आहे. महिला मंडळ, माझ्या प्रश्नाचं तुम्ही योग्य उत्तर दिलं ना तर तुम्हाला एक सोन्याचं नाणं. प्रश्न लक्षपूर्वक आहे का, नाणं गाडीमध्ये ठेवलेलं आहे. महिला मंडळ मला सांगा, तुम्ही तुमच्या लग्नामध्ये तुमच्या पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? सोन्याचं नाणं आहे, सोन्याचं. बोला ना, मोठ्यानं बोला. लग्नामध्ये पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? भेटलेला पती कोण म्हणलं तिकडं सुटावा म्हणून? टिकावा म्हणून. हा जुना काळ होता की लग्न 4-4 दिवस चालायचे सरपंच साहेब, आणि लग्नामधले उखाणे घ्यायच्या ना पतीच्या नावाचे, ते उखाणे पण फार सुंदर असायचे महाराज, फार मोठे मोठे उखाणे असायचे. आता का उखाणे राहिले का महाराज? आता फार शॉर्ट बट स्वीट झालंय. जुन्या काळातले उखाणे किती सुंदर होते सांगू का महिला मंडळ? एक उखाणा तुम्हाला सांगू का? नको सांगू ना, ऐका लक्ष देऊन. पंढरपुराच्या वाळवंटामध्ये डोक्यावर तुळस घेऊन पांडुरंग परमात्म्याकडे एक बाई पाहत होती. किती सुंदर उखाणा घेतला तिनं. ती म्हणली, येत होते जात होते खिडकीमधून पाहत होते, खिडकीला 3 तारा अडकी त्याला घुंगर 12 पान खाते 13 घाम येतो जरा जरा, तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा नेते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा बनते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, वाड्यात होता पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीवर कप, कपाला घर, घराला भिंत, भिंतीवर होती घडी, घडीत वाजला 1, आणि पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेक. किती सुंदर उखाणे असायचे महाराज. असे उखाणे मला 130 येतात. सांगू का एखादा नमुना अजून? महिला मंडळ नको? बरं जाऊ द्या, नंतर सांगू का? सांगू आता? नको? जाऊ द्या, त्यांचं म्हणणं नकोय का? सांगू? मोठ्यांना सांगा ना. अरे हो म्हणायला तुमचे व्हायचे, अजून थांबा तुम्ही थोडं. यांना किती गडबड झाले. ऐका ऐका, लक्ष देऊ. जाऊ द्या, आता आहे महिला मंडळीचं म्हणणं तर घेऊनच टाकतो. सरपंच साहेब तुमचं नाव काय हो? भानुदास. भानुदास ना? हा, तुमच्यावरच घेतो. ऐका, जुन्या काळातले उखाणे किती सुंदर असायचे. आहो आधी
आधी केली बार्शी, पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणची माता कवर, पंढरपूरला जायची आवड, पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा. विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्याची हवा पाहू, कैकाडी महाराजाचा मठ पाहू, कैकाडी महाराजाच्या मठाला घालते मी वेडा. पुढे आला वाकडीचा वाडा, वाकडीच्या वाड्याला सोन्याची हलकी. पुढे आली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा. पुढे आला गोपाळपुरा, गोपाळपुऱ्यात जनाबाईचा खेळ. आता झाली आळंदीला जायची वेळ, आळंदीला थोर थोर साधू संत, थोर थोर साधू संतांची करते मी सेवा. पती म्हणतात माहूरला जावा, माहूरची साडी, औंढा नागनाथाची पाहू फडी, औंढा नागनाथापाशी झाली दाटी. बासरला येणे केलं सरस्वतीसाठी, सरस्वतीपाशी एक मुक्काम राहू. राजूरचा गणपती पाहू, राजूरच्या गणपतीपाशी चतुर्थी सोडली. घाई घाई परळीला आले ग बाई, परळीच्या देवा, शिवरात्रीला हवा. पती म्हणतात काशीला जावा, काशीला केले 4 धाम. आधी केली ब्रह्मागिरी, नंतर केली त्र्यंबकेश्वरी, त्र्यंबकेश्वरीपाशी एक मुक्काम राहू. हवा ललिताची पाहू, शिर्डी साईबाबाला जाऊ. शिर्डी साईबाबापाशी धनुष्यबाण. मुंबईत मुंबादेवी छान, मुंबईमध्ये मंत्र्यांची भरली सभा आणि भानुदास पाटलांच्या पाठीमाग परमेश्वर उभा. वा वा वा. खरं सांगा, तुमच्या लग्नात तरी एवढा मोठा उखाणा घेतला का? सरपंच मी घेतला का नाही? काढा 5,000 चाल. ऐका, जुना काळ खरंच चांगला होता. या सगळ्या माणसांना विचारा, ही जी म्हातारी माणसं कीर्तनाला बसली आहेत ना, यांना विचारा, यांच्या काळामध्ये मोबाईल नव्हता. बाबा तुमच्या काळात मोबाईल होता का हो? कम्प्युटर होतं का हो? तुम्हाला फेसबुक कळतं का हो? इंस्टाग्राम? काही कळत नाही महाराज. पण यांच्या काळातली गणिताची पद्धत एवढी सुंदर होती साहेब. बांधावर उभा राहून वैरणीच्या कडब्याचा हिशोब बोटावर मोजणारी ही माणसं आहेत. आज आपल्याला गणित करायचं म्हणलं तर लगेच आपण कॅल्सी काढतो आणि गणित करण्याची पद्धत पाहतो. पण ही माणसं तोंडी हिशोब करायची, तोंडी. कारण यांच्या काळामध्ये गणिताची पद्धत कशी होती बाबा? पावकी, निमकी, दीडकी, सवाकी, आउटकी. बरोबर आहे की नाही बाबा? पाव एक पाव, पाव दोन्ही अर्धा, पाव त्रिक पाऊन, पाव चौक एक, पाव पाच सव्वा, पाव सक दीड, पाव सत पावणे दोन, पाव आठ दोन, पाव नऊ सव्वा दोन, पाव दहा अडीच. निम एक निम, निम दोन्ही एक, निम त्रिक दीड, निम चौक दोन, निम पाच अडीच, निम सक तीन, निम सत साडेतीन, निम आठ चार, निम नम 4.5, निम दाय 5. पाऊन एक पाऊन, पाऊन दोन दीड, पाऊन त्रिक सव्वा दोन, पाऊन चौक तीन, पाऊन पाच पावणे 4, पाऊन सक 4.5, पाऊन सत सव्वा 5, पाऊन आठ 6, पाऊन 9 पावणे 7, पाऊन 10 7.5. असे लई मोठे येतात. पण एका पाकिटात एवढं ज्ञान मी लोकांपर्यंत पोहोचू देत नाही. हा माझा एक नियम आहे. थोडं लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. जुना काळ चांगला होता महाराज. नाही तर आता गणिताची पद्धत एवढी वाईट झाली आहे. शिक्षक वर्गामध्ये गेले की पोरांना शिकवायला सुरू करतात. A स्क्वेअर फूट प्लस B स्क्वेअर फूट इट इक्वल टू C स्क्वेअर फूट. शिकवणाराला कळलं नका मग शिकवतोय, आणि शिकणाराचं तर बजेटच बसलं नाही महाराज. पण जुन्या काळातल्या लोकांना विचारा, मध्ये मध्ये तर शिक्षणाची व्यवस्था इतकी बिकट झालती. मी विनोदानं सांगायचो, शिक्षण हा विनोदाचा विषय झालेला आहे. 5 वर्षापूर्वी मी म्हणायचो शिक्षण हा विनोदाचा विषय झालेला आहे, कारण तो चुकीच्या तावडीत सापडला होता. कोणाच्या? शिक्षक मंत्री कोण? विडाला. शिक्षण हा विनोदाचा मुद्दा झालता, कारण तो चुकीच्या तावडीत सापडला होता. बोलने वाले को इशारा काफी आहे, समजणाऱ्याला समजून जाते. त्याला लक्ष द्या. पोरांनो, मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये एक वाक्य सांगत असतो. पोरांनो, शाळा महत्वाची आहे, शिक्षण महत्वाचं आहे. पण आपल्या शाळेमध्ये आपले शिक्षक लोक आपल्याला त्रिकोण, काटकोण, चौकोन, षटकोन, लघुकोन हे कोण शिकवतील? आपल्या शाळेमध्ये आपले शिक्षक लोक आपल्याला त्रिकोण, काटकोण, चौकोन, षटकोन, लघुकोन हे कोण शिकवतील? पण जीवन जगायचं कसं याचा दृष्टिकोन फक्त वारकरी संप्रदायातल्या कीर्तनातच शिकवला जातो. हे अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. माझा मुद्दा एवढा व्यापक नव्हता. माझा मुद्दा एवढाच होता की महिला मंडळ, तुम्ही लग्नामध्ये पतीचं नाव घेता. पती भेटावा म्हणून नाही, तर भेटलेला पती अखंड तुमच्या संसारामध्ये टिकावा म्हणून. तसे आमचे टाळकरी, आमचे विनेकरी आणि आमचे मृदुंगाचार्य देव भेटावा म्हणून कधीच वाजवत नाही. तो अंतकरणात भेटलेलाच आहे, तो अखंड टिकून राहावा म्हणून त्याला भोगण्यासाठी वाजवली जाणारी ही साधना. म्हणून तर आपण म्हणतो, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष, सेऊ ब्रह्मरस आवडीने, टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला हो टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद. छंद अंगो अंगी मुराला छंद, अंगी मुराला छंद, अंगी मुराला छंद. हो
आजपासून ही महाराज मंडळी, टाळकरी मंडळी देवाला मिळवण्यासाठी पळतीये, हे डोक्यातून काढून टाका. मिळालेल्या देवाला भोगण्याचा आनंद घेणारी ही स्टेजवरची सगळी मंडळी आहे. नामदेव महाराजांनी सांगितलंय की हा सुंदर नरदेह देवाला मिळवण्यासाठी नाही दिला, मिळालेल्या देवाला भोगण्यासाठी दिलेला आहे. त्या देवाला समर्पित करायचा हा नरदेह आपल्याला. नामदेवराय हे पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहेत साहेब. नामदेवराय पांडुरंगाला सोडून कधी बाजूला गेले नाही. एवढी एकनिष्ठता होती. एकनिष्ठता कशाला म्हणायचं याच्यासाठी 5 मिनिटं 3 मिनिटं घेतो तुमचे. कशाला म्हणायचं एकनिष्ठता? महाभारतामध्ये अर्जुनाची कृष्णावर होती एकनिष्ठता. त्या महाभारतामध्ये अर्जुन आणि दुर्योधन नावाचे 2 पात्र आहेत. माहितीये तुम्हाला. पण ते पात्र कसे आले, अर्जुन आणि दुर्योधन कोण होते, 2 मिनिटात सांगतो तुम्हाला. महाभारतामध्ये काशीप्रसाद जयस्वाल नावाची एक व्यक्ती सांगून गेली की ब्रुवक्षत्र नावाचा एक राजा आहे आणि त्या ब्रुवक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. त्या हस्ती नावाच्या पोरानं जे गाव निर्माण केलं त्या गावाचं नाव हस्तिनापूर. त्या गावाचं पहिलं नाव हस्तिनापूर, दुसरं नाव इंद्रप्रस्थ नगर, तिसरं नाव योगिनिकपुरा, चौथं नाव सिरी, 5वं नाव किला सिरी, 6वं नाव लालकोट, 7वं नाव जहापना, 8वं नाव तुबलकाबाद, 9वं नाव मुबारकबाद, 10वं नाव फिरोजाबाद, 11वं नाव अकबराबाद, 12वं नाव देहली, 13वं नाव चिराग देहली, 14वं नाव दिल्ली आणि 19 फेब्रुवारी 1931ला इंग्रज अधिकारी व्हाईसराय यानं तिचं नाव ठेवलं नवी दिल्ली. साहेब, त्या दिल्लीची नावं बदलली, वैभव नाही बदललं. लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला जिथं बसतात ना, त्याच्या पाठीमागे एक श्लोक लिहिलेला आहे, धर्मचक्र परिवर्तनाय. दिल्लीचं तख्त हे धर्म अधिष्ठानाची वाट पाहत राहतं. मग तो ब्रुवक्षत्र नावाचा राजा, त्या ब्रुवक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. हस्तीला पुढे एक पोरगा झाला, त्याचं नाव आहे नहुस. नहुसचा पोरगा ययाती, ययातीचा पुरू, पुरूचा कृकन्यम, कृकन्यमचा मतिनार, मतिनारचा सेविनार, सेविनारचा दिविरथ, दिविरथचा आदिरथ, आदिरथचा नवरथ, नवरथचा तपलीचा, तपलीचाचा वृक्ष, वृक्षाचा संवरण, संवरणला पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे कुरु. म्हणून त्या घराण्याला नाव पडलं कुरुवंश. त्यांच्याच कुलामध्ये पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे प्रतीप. त्याला 3 मुलं, देवापी, बाल्लिक, शांतनू. देवापी संन्यासी झाला, बाल्लिक महाभारत युद्धामध्ये मेला आणि शांतनू हस्तिनापुराचा राजा झाला. त्या शांतनूला गंगा नदीपासून झालेला आणि वाचलेला एक मुलगा, त्याचं नाव आहे देवव्रत. त्यानं भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून त्याचं नाव पडलं भीष्माचार्य. त्याची दुसरी बायको, तिचं नाव आहे सत्यवती. तिला 2 मुलं, एकाचं नाव विचित्रवीर आणि दुसऱ्याचं चित्रांगत. त्यांच्याच कुलामध्ये पुढे 2 मुलं झाली, एकाचं नाव पंडू आणि दुसऱ्याचं धृतराष्ट्र. पंडू नावाचा राजा, त्या पंडू नावाच्या राजाला पृथा नावाची एक बायको आहे, जिचं खरं नाव पृथा आहे, पण आम्ही सगळेजण तिला कुंती असं म्हणतो. त्या पृथेला विवाह कालापूर्वी एक मुलगा झाला, त्याचं नाव होतं वसुसेन. आपण सगळेजण त्याला कर्ण असं म्हणतो. आणि विवाह कालाच्या नंतर तिला 3 मुलं झाली, धर्मराज, युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. तिची सवत मद्र देशातील एका राजाची मुलगी, तिचं नाव आहे माद्री. तिला 2 मुलं, एकाचं नाव नकुल आणि दुसऱ्याचं सहदेव. इकडे धृतराष्ट्र नावाचा राजा, त्या धृतराष्ट्र नावाच्या राजाला एक बायको आहे, जिचं नाव आहे गांधारी. महिला मंडळ, गांधारीला कधी नावं ठेवायचे नाही, कारण गांधारी सारखी महान पतिव्रता जगाच्या पाठीवर दुसरी नाही. स्वतःच्या मालकाला दिसत नाही म्हणून दिसत असताना सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून उभं आयुष्य मालकासाठी खर्च केलं, तिचं नाव आहे गांधारी. त्या गांधारीचं माहेर आहे गांधार. त्या काळातलं गांधार म्हणजे अलीकडचं कंधार, अलीकडचं कंधार म्हणजे आत्ताचं कंधार आणि आत्ताचं कंधार म्हणजे अफगाणिस्तानची राजधानी. अफगाणिस्तान सुद्धा आता आहे. 1929ला उपस्थान, नंतर उपगस्थान, नंतर अफगाणिस्तान. 1985 सार्क परिषदेची स्थापना आणि 2002 सार्क परिषदेचा 8वा देश म्हणून अफगाणिस्तान भारताच्या पंक्तीला बसला. माझा मुद्दा तिकडे नाही न्यायचा मला. माझा मुद्दा हा आहे की त्या गांधारीला 100 पुत्र झाले. काय म्हणता तुम्ही त्यांना? कौरव. आणि पंडू राजाला 5 पुत्र झाले कुंतीला. काय म्हणता तुम्ही त्यांना? पांडव. पांडवांना 5 गाव मागितले होते तरी दिले नाही आणि कौरव मात्र राहिले नाही. कौरवांमधला सगळ्यात 1 नंबरचा मुलगा होता दुर्योधन आणि पांडवांमध्ये अर्जुन श्रेष्ठ मानला जात होता विद्येमध्ये. दुर्योधन आणि अर्जुन महाभारताचं युद्ध ठरल्याच्या नंतर श्रीकृष्ण परमात्म्याकडे मदत मागायला गेले. लक्ष देऊन ऐकताय ना? सांगतो. श्रीकृष्ण परमात्म्याकडे मदत मागायला गेल्यावर कृष्ण झोपलेला होता. अर्जुन अधोगर गेला, दुर्योधन अधोगर गेला म्हणून दुर्योधन देवाच्या डोक्यापाशी बसला. अर्जुन नंतर गेला, अर्जुन देवाच्या पायापाशी बसला.
देव झोपेतून उठले, ज्यावेळेस झोपेतून उठले त्यावेळेस समोर अर्जुन दिसला. तुमच्याकडे झोपेतून उठल्यावर अगोदर पायाकडचा माणूस दिसतो का डोक्या पसला? हो, पाया पसला. देव झोपेतून उठले, समोर पाहिलं, अर्जुना कधी आलास? अर्जुन म्हणला आत्ताच आलो देवा. दुर्योधनाला राग आला. अहो अर्जुनाच्या अगोदर मी आलोय देवा, मला विचारा ना कधी आलास? देव म्हणले अरे आला जरी असलास तरी तू डोक्यावर बसलास. ऐका बर का, आला जरी असलास तरी तू डोक्यावर बसलास. म्हणून मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, भक्तानं देवाच्या कधी डोक्यावर बसायचं नसतं, नौकरानं मालकाच्या कधी डोक्यावर बसायचं नसतं, आणि बायकोनं नवऱ्याच्या कधी डोक्यावर बसायचं नसतं. देवानं दोघांनाही समोर बसवलं. तुम्ही दोघं आलात कशासाठी ते सांगा. ऐका बरं का लक्ष देऊन, फार सुंदर आहे. त्या दोघांनी सांगायला सुरू केलं, देवा महाभारताचं युद्ध ठरलंय. देव म्हणले मला माहिती आहे. मग देवा महाभारताचं युद्ध ठरलेलं आहे, तुझ्याकडे मदत मागायला आम्ही दोघं पण आलोत. एक कनिष्ठता सांगतोय तुम्हाला. देवानं दोघांसमोर दोन विकल्प ठेवले. देव म्हणला दुर्योधना अगोदर आलास तू, तुझ्यासमोर दोन विकल्प आहेत. एका बाजूने माझं 56 कोटी यादव सैन्य लढल आणि एका बाजूने मी एकटा लढल. ज्या बाजूने मी लढल त्या बाजूने हातामध्ये शस्त्र घेणार नाही, अस्त्र उचलणार नाही, 4 चांगल्या गोष्टी सांगल. बोल दुर्योधना काय पाहिजे तुला? दुर्योधन म्हणला देवा तू शस्त्रही घेणार नाही, अस्त्रही उचलणार नाही, 4 चांगल्या गोष्टी सांगल असं म्हणतो. तिथं का गुलाबजांबूची पंगत आहे का? तू नको देवा, मला द्यायचं असेल तर तुझं 56 कोटी यादव सैन्य मला दे. निष्ठा नव्हती ना महाराज. 56 कोटी यादव सैन्य देवानं देऊन टाकलं दुर्योधनाला. हातामध्ये पान आणि सुपारीचा विडा घेतला दुर्योधनानं आणि राजदंडाच्या पायऱ्या उतरत उतरत मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. म्हणायला लागला आता मी जिंकणार, 56 कोटी यादव सैन्य मला देवाचं मिळालं, आता माझा विजय होणार, हस्तिनापुराच्या गादीचा मी मालक झालो. म्हणून हसत हसत राजदंडाच्या पायऱ्या उतरू लागला दुर्योधन. तेवढ्यात देव अर्जुनाकडे पाहून हसले. अर्जुना तुला काय पाहिजे रे? अर्जुन म्हणला देवा मला काही नको, मला फक्त तू पाहिजे. कारण निष्ठा होती. ऐका बरं का, तू पाहिजे म्हणल्याच्या नंतर देव अर्जुनाकडे पाहून हसले. अर्जुन म्हणला ए देवा का रे माझ्याकडे पाहून हसला? त्यावेळेस देव काय म्हणले ऐका. देव म्हणले अर्जुन हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. अर्जुन हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. माखन तो दुर्योधन ले गया, तेरे पास बचा खाली छास. पण तो अर्जुन होता, एकनिष्ठ होता. म्हणला भगवान जीत तो मेरी ही होगी, भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. अरे भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. अरे माखन से क्या लेना मुझे, माखन चोर है मेरे पास. अशी एकनिष्ठता नामदेवरायाची देवाबद्दल होती. नामदेवरायाला पंढरपुरापासून बाजूला काढण्यासाठी सगळ्या संतांनी विचार केला. सगळ्या संतांनी ठरवलं की पंढरपुरापासून नामदेवरायाला दुसऱ्या तीर्थक्षेत्राचं महत्व जास्त पटवून देऊ. एका एकाचा नंबर लागला महाराज, एका एकाचा नंबर. आता आम्हाला सुद्धा काही काही भेटत आहेत महाराज. नाही नाही, ह्या धर्मापेक्षा या संप्रदायापेक्षा ह्या संप्रदायामध्ये लय आनंद आहे. तुम्ही इथं काय करता तिकडे लय बरेच लोक भेटत आहेत महाराज. काही काही तर असे नमुन्याची लोक आहेत महाराज. सकाळी 3राच गंध लावते, दुपारी 4थाच लावतात आणि संध्याकाळी टाळ घेऊन आमच्या सोबत हजर असते. अशी बी बरीच कंपनी आहे. काय सांगता, काय नमुन्याची लोक भेटतात. चला माझा महत्वाचा मुद्दा आहे. नामदेवरायाला या पंढरीच्या पांडुरंगापेक्षा दुसरं महात्म्य पटवून देऊन नामदेवरायाची एकनिष्ठता भंग करू असा विचार सगळ्या साधू संत मंडळीने केला आणि सगळ्यांचा बारी बारीने नंबर लागला. सगळ्यात पहिला नंबर माझ्या माऊलीत ज्ञानोबारायाचा लागला. ज्ञानोबाराय गेले आणि म्हणले ओ नामदेवराय काय या पंढरपुरामध्ये थांबलाय? थांबू नका या पंढरपुरामध्ये, माझ्यासोबत चला असा तीर्थयात्रा करायला जाऊ. कारण पादो पवित्रो यदि तीर्थ यात्रा हस्तवश्य भूषणम दानम. हाताचं काम दान करणं, पायाचं काम तीर्थयात्रा. नामदेवराय चला तीर्थयात्रेला. नामदेवराय म्हणले माऊली तुमच्यासोबत तीर्थयात्रेला यायला मला अडचण नाही, पण तीर्थयात्रा करत असताना जगाच्या पाठीवर कटेवरी कर आणि विटेवरी उभा नसणारा देव दिसला नाही तर मी त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही.
घेमी तयाचे दर्शन. ज्या देवाचे कटेवरी कर नसतील त्या देवाचं मी दर्शन सुद्धा घेणार नाही. मी मान्य असेल तर चला घेऊ. दुसरा वारकरी एक म्हणला, ओ ना ज्ञानोबा राय, तुम्हाला नाही ऐकणार नामदेव राय, मी सांगतो जाऊन. एक जण गेला आणि म्हणला, ओ नामदेव राय, या पंढरपुरामध्ये थांबू नका, चला मी तीर्थयात्रेला चाललोय. सब तीरथ बार बार, गंगा सागरी एक बार. नामदेव राय म्हणले, वेडायस काय रे, पंढरपूर सोडून दुसऱ्या तीर्थक्षेत्राला जायला तुला लाज वाटत नाही का? मी नाही म्हणत हा, नामदेव राय म्हणतात, पंढरी सोडोनी जाशी अनिक तीर्था, आणि काय तुझ्या चित्ता लाज नाही. अजून एक जण आला वारकरी, ओ नामदेवराय, अहो चला काशीला जाऊ, काशीला. नामदेवराय म्हणले, अभिमानी लोक जाती वाराणसी, आणि माझी ती मिराशी पंढरी. अजून एक जण आला. सगळ्या जणांचा नंबर झाला ना. आता विटेवरचा पांडुरंगच नामदेवरायाची परीक्षा घेऊ लागला. पांडुरंग म्हणला, ओ नामदेवराय, काय या पंढरपुरामध्ये तरी ठेवलंय, चला माझ्या सोबत यायचं असेल तर वैकुंठाला घेऊन जातो. काय आनंद आहे बघा त्या वैकुंठामध्ये. नामदेवराय म्हणले, अहो देवा, वैकुंठामध्ये आनंद असता तर तुम्ही कशाला मरायला खाली आले असते का? या सुखा कारणे देव वेडावला, आणि वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. अहो देवा, वैकुंठामध्ये आनंद असता तर तुम्ही कशाला खाली आला असता? देव म्हणले, नामदेवराय, एकदा वैकुंठ बघा तरी किती सुंदर आहे, किती गोड आहे, किती सुंदर आहे, बघायला तर चला. नामदेवराय म्हणले, तुझा वैकुंठ आम्हाला चांगला माहिती आहे देवा. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी, आणि नको आडाआडी घालू अम्मा. वैकुंठाशी अम्मा नको धाडू हरी, आणि वास दे पंढरी सर्व काळ. रस कथा काळी नामाचा, अद्भुत रस कथा काळी नामाचा, अद्भुत रस कथा काळी नामाचा, अद्भुत रस कथा काळी नामाचा. नको वैकुंठचा वास, वैकुंठ जाऊन काय करावे, राहावे मौन रूप, उगेची राहावे मौन रूप, उगेची राहावे मौन रूप. वैकुंठ जाऊन काय करावे, उगेची राहावे मौन रूप, उगेची राहावे मौन रूप. देवा, त्या वैकुंठाचा वास सुद्धा आम्हाला नको, त्या वैकुंठाला जाऊन करायचं तरी आम्ही काय? आम्हाला नको वैकुंठाला. ऐका 2 मिनिटं फक्त. देव म्हणले, नामा नाही जायचं वैकुंठाला तर नको जाऊ, या पंढरपुरामध्ये राहायचंय तर राहा. पण या पंढरपुरामध्ये राहून तरी नेमकं काय करायचंय नामदेवराय तुम्हाला? नामदेवराय म्हणले, काही नाही देवा, रोज सकाळी उठून तुझ्या चरणावर लोटांगण घालायचंय, रोज सकाळी उठून तुझ्या चरणाचं वंदन करायचंय, आणि रोज सकाळी उठून तुझ्या सुंदर स्वरूपाला डोळे भरून पाहायचंय. अभंगाचं पहिलं चरण. घाले लोटांगण वंदीन चरण, घाल लोटांगण वंदीन चरण. जय हो. डोळ्या
झालेला आहे. माझ्याकडे फक्त 20 मिनिटं वेळ शिल्लक आहे. सगळ्याला विनंती आहे, मोठ्या प्रेमानं भजन करा. भजन झाल्याच्या नंतर राहिलेल्या उर्वरित एका चरणाचा भाव आपण पाहण्याचा प्रयत्न करू. भजन तुमचं आवडलं, मला पटलं तर कीर्तन लवकर सुटेल, नाही तर मग कीर्तन 4 तास सोडणार नाही. बघा मग सुरुवातीला महिला मंडळ भजन करतील, नंतर पुरुष मंडळ भजन करतील. महिला मंडळ भजन करताना लाजायचं नाही, घाबरायचं नाही. आणि का बरं घाबरायचं? आता तुम्ही लाडक्या झालात, त्यामुळं घाबरायचं डोक्यात लावायचं नाही. तुम्ही अजिबात घाबरायचं नाही. अहो 50% आरक्षणात आहेत सरपंच साहेब. ह्या माझी विनंती आहे सरकारला, 100% आरक्षणात त्यांना घालू नका. जर 100% आरक्षणात त्यांना घातलं तर आपण फक्त एकच काम करायचं, चूल एवढंच करायचं महाराज, बाकी काही करायचं नाही. कारण 50% आरक्षणात आहे तोपर्यंतच आपल्याला थोडंफार लहान बाळ सांभाळायला आताही लागतात काही काही लोकांना. ऐका, महिला मंडळीला सुरुवातीचा काळ तुमचा फार विचित्र होता. तुम्हाला फक्त चूल आणि मूल एवढंच काम होतं. पण आता फार तुमचा काळ सुधारलेला आहे. जुन्या काळात किती त्रास होता महिला मंडळ. तुम्हाला भाकरी करायची म्हणलं तर चुलीवर करावी लागायची, काटवटीमध्ये. बरोबर आहे ना? काटवट कळते का तुम्हाला? लाकडाची असते. तर काटवटीमध्ये भाकरी करायची. सरपंच साहेब, त्या काटवटीमधल्या भाकरीला काटवटच म्हणतात ना तुमच्याकडं? काय म्हणता? पाळ. पाळ ना? पाळच ना, बरोबर आहे. मी बरोबर बोलतो ना? पाळच ना? हा बरोबर आहे. हा, लक्ष द्या. त्या पाळ्याला 2 कानं असतात, बरोबर ना? आणि त्या 2 कानावर पाय ठेवून तुम्ही भाकर बनवता महिला मंडळ, बरोबर ना? त्या भाकरीला फार सुंदर, नाही का? बरोबर ना? त्या 2 कानावर पाय ठेवून तुम्ही भाकरी बनवता. किती सुंदर चव लागते त्या भाकरीला. परातीतल्या भाकरीला चव लागत नाही महाराज. मी एक दिवशी प्रयत्न केला, का बरं परातीतल्या भाकरीला चव लागत नसल? मग माझ्या लक्षामध्ये आलं, पाळ्याला पाय ठेवण्यासाठी 2 कानं असतात, परातीला कानं नसतात. म्हणून पायाचे 2 अंगठे अगोदर परातीत गुंतवावे लागतात आणि मग भाकर करावी लागते. कशी चव लागल त्या भाकरीला? तिच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली भाकर आपल्या ताटामध्ये. जुन्या काळामध्ये चुलीवर भाकरी कराव्या लागायच्या महिला मंडळ. किती त्रास होता हो. आता तो त्रास निघून गेला. आता गॅस आला, बाई पटकरनं उठते, टुपकरनं गॅस पेटवते, 2 मिनिटात चपाती ताटात आहे. आता आमच्या मुंबईकडे एक मशीन आलंय, त्याच्याकडे मीठ टाकायचं, त्याच्यामध्ये पीठ टाकायचं, पाणी टाकायचं, बटन दाबलं की चपाती फुगून बाहेर येते. त्या जपानमध्ये तर असं एक मशीन आहे, माणूस उचलायचा, मशनीत घालायचा, बटन दाबलं की जेवण करूनच बाहेर येतो. पुढच्या वर्षी पंक्तीवाल्याला माझी विनंती आहे, राडाच घालू नका, पंक्तीचा मशीन घेऊन या, मंदिरापुढे ठेवा. आला माणूस घाला मशनीत. माझ्यासारख्या महाराजाला वेळ झाला तर ताट करायची, रांगोळी काढायची गरज नाही, ओवाळायची गरज नाही. महाराज उचलायचा, डायरेक्ट मशनात घालायचा, बटन दाबलं की जेवण करूनच रूप पाहत आलोचनीकडं. अवघड आहे. चला, महिला मंडळ, जुना काळ तुमचा चांगला होता. जुन्या काळामध्ये परिस्थिती वाईट होती, आता काळ फार बदललाय, सुंदर झालाय. म्हणताना तुम्ही सगळ्याजणी भजन करताना माझ्यासोबत घाबरायचं नाही. जितका घरामध्ये आवाज चढवताना तुम्ही राग आल्यावर तुम्हाला तितका आवाज भजनाचा निघला पाहिजे. बरोबर आहे? मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, बायको कोणाची असू द्या, आमदार, खासदार, कीर्तनकार, चुली पुढं गपगार. चुली पुढं कोणात डोकं लावायचं नाही महाराज, अजिबात नाही. आता आम्ही आमचंही झालेलंच आहे महाराज, आम्हालाही तो अनुभव आहेच. 7-7 दिवस आम्ही बाहेर असलो ना कीर्तनाला, 7 दिवसानं जरी आम्ही घरी गेलो ना, आमच्या सुद्धा घरची शेजारणीला म्हणते, आला बाई आमचा सप्ता. अरे अरे हा सप्ता आहे का काय? बरोबर आहे का? चोपदार बरोबर आहे, चोपदार बरोबर आहे. झालेत का तुमचे लग्न? झालेत का दोघांचे पण? इकडं नाही, इकडं झाले. तुम्हाला आशीर्वाद आहे माझा, काळजी करू नका. ऐका लक्ष देऊन. हा, त्याच्यामुळं ते महिला मंडळ म्हणा, घाबरायचं नाही. म्हणताना सगळ्याजणी म्हणा माझ्या पाठीमाग, नामदेव जनाबाई. जसा जीव चाललाय नामदेव जना. आणि भांडण लागल्यावर किती मोठ्यानं बोंबलता, नाही का? जरा मोठ्यानं म्हणा. मला आवाज सगळ्या पंचकृषीमध्ये गेला पाहिजे, असा आवाज तुमचा आला पाहिजे. मोठ्यानं म्हणा सगळ्या जणी, म्हणा नामदेव जनाबाई.
सोपान काका मुक्ताबाई, वा नामदेव जनाबाई, वा वा सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, वा सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, टाळी काही वाजत नाही, अरे दादा, अरे तुम्हाला टाळी वाजवायला लावली होती, म्हणायला नव्हतं सांगितलं, तरी काही काही म्हणल्या टाळी काही वाजत नाही. महिला मंडळीची भक्ती भावनेची आहे महाराज, भावनेच्या भरात बोलून जातात म्हणून जातात. त्या वारीच्या वाटेने तर अशा काही काही म्हणतात, काय काय सांगायचं त्यांना, अक्षराला अक्षर बी जोडायला जमतं, सगळंच जमतं महाराज. अशा एक बाईनं एवढी सुंदर चाल लावली एका मनानच, कवितेला कविता, कडव्याला कडवं जोडत राहिली आणि तिनं तिच्या पद्धतीनं भजन सुरू केलं. काय म्हणली माहितीये का? अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, अन घेतला मोबाईल लावते तुला फोन. देवाला फोन लावायला निघाल्या तुम्ही. तुझी लय लय आठवण येते म्हणून तुला मी मिस कॉल देती. काय बोलत आणि सांगतायत. महिला मंडळ ऐका, तुम्ही केलेलं भजन काय मला एवढं पटलं नाही. भजन कसं असतं ऐकायचं तुम्हाला. भजन किती सुंदर असतं, भजन किती गोड असतं, भजन किती शिस्तीत करावं लागतं, आणि भजन किती उंच आवाजामध्ये करावं लागतं. हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर आता आमच्या पुरुष मंडळीचं ऐका. हे बघा, तुमच्या जीवावर फार वजनात बोललोय मी. माझी सगळी इज्जत तुमच्या हातामध्ये आहे. आता तुम्ही ठरवा राखायची का काय करायचं. सगळ्यांनी हात वर करा. पुरुष मंडळी, पाठीमागं बसलेले सगळे सगळे खाली हात ठेवू नका. ज्याला ज्याला वाटतं मी पुरुष आहे त्यांनी सगळ्यांनी हात वर करा. आणि सगळ्यांनी मला सांगा, पुरुष मंडळी महिला मंडळीपेक्षा एक नंबर आपला आवाज येणार का? मोठ्यानं बोला, येणार का? मग तुमच्याकडून निवडणुकीला उभा राहतो, बहुमतानं विजय आपलाच झाला पाहिजे म्हणताना सगळेजण. महिला मंडळ, भजन कसं असतं ना, भजन किती सुंदर करावं लागतं ना, भजन किती गोड असतं ना. आता आमचं भजन ऐका आणि एवढं भजन घेऊन घरी जा, कीर्तन सफल होईल. पोरांनो हात वर करा आणि माझ्यासोबत म्हणता का? पुन्हा एकदा सांगा. म्हणता ना? मग म्हणा. राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे. अरे माझं डिपॉझिट जप्त केलं रे तुम्ही. एक अर्ध तरी मतदान पडू द्यायचं. महिला मंडळ, तुमचं भजन श्रेष्ठ आहे. तुम्ही यांच्याकडे बघून टाळ्या वाजवा, जोरात वाजवा, जोरात वाजवा. सगळ्यांनी हात वर करा, सगळ्यांनी. सगळ्यांनी माझ्यासोबत भजन करा. महिला मंडळ हात वर सगळे. तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. हो तुझे हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तू ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. हो तुझे हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल पांडुरंग.
भजन केलं तुम्ही? खरं सांगा, हे भजन करत असताना तुम्हाला तुमचा संसार आठवला का हो? बोला ना. देवासोबत एकरूप होण्याचं एकमेव साधन काय असेल तर ते देवाचं नामचिंतन आहे. तुम्ही म्हणाल महाराज नामचिंतन आम्ही करायला तयार आहेत, पण देव भरपूर झाले, कोणत्या देवाचं करायचं? सांगतो नाव, भजन करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई Hey,